हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज सुद्धा द हिंदूचा न्यूजपेपर मी अपलोड करू शकलो नाही. त्याच्यासाठी हे मी वेगळे लेक्चर बनवतोय आणि आज जवळजवळ गेल्या 10-12 दिवसापासून आपण बघतोय की लेक्चर अपलोड व्हायला जवळजवळ 1 वाजतायत रोज. आणि याच्या अगोदर पण मी तुम्हाला म्हटलं होतं की लवकरच मी 8 वाजेपर्यंत लेक्चर अपलोड करण्याचा प्रयत्न करेन, परंतु ते त्यानंतर सुद्धा मला जमलेलं नाही आहे. आणि आज सुद्धा मला सर्व काही प्रॉब्लेम्स एकदा सॉल्व्ह करायचे ते, जेणेकरून आपल्याला 8 वाजेपर्यंत लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचावं, मला 8 वाजेपर्यंत लेक्चर टोटल अपलोड करता यावं याच्यासाठी. कारण दुपारनंतर जर लेक्चर मी अपलोड करत असाल तर मग तेवढ्या टायमापर्यंत तुम्ही न्यूजपेपर तर वाचू शकतात. त्यामुळं मग मी जर लेक्चर हे अपलोड करत असेल तर त्याचा काहीच उपयोग नाही ना. तुम्ही तेवढ्या वेळेपर्यंत न्यूजपेपर तुम्ही स्वतः वाचू शकता तेवढा टाईम जर तुम्ही दिला तर. मग जर दुपारी मी तुम्हाला लेक्चर डिलिव्हर करत असेल मग त्याचा तेवढा तुम्हाला बेनिफिट होतोय असं मला वाटत नाही आहे. त्यामुळं मी तुम्हाला लेक्चर 8 वाजेपर्यंत अपलोड करायला पाहिजे, म्हणजे तुमच्यापर्यंत लेक्चर 8 वाजेपर्यंत मी पोचवायला पाहिजे. तरच मग जे काही माझं ध्येय आहे, मराठी विद्यार्थ्यांना द हिंदूचा काही प्रॉब्लेम येतोय तो सॉल्व्ह व्हावा, इंग्लिश न्यूजपेपरचा प्रॉब्लेम त्यांचा सॉल्व्ह व्हावा, हे ध्येय तंतोतंत साध्य होऊ शकते. परंतु जर मी त्याला 1 वाजवायला लागलो, 2 वाजायला लागलो, कधी कधी 3 वाजवायला लागलो, तर मग ते तंतोतंत फॉलो होत नाही, तेवढा मराठी विद्यार्थ्यांना फायदा होत नाही. कारण 3 नंतर जर न्यूजपेपरचं डिस्कशन त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर ऑलरेडी मग ते किती विद्यार्थ्यांच्या पाठीमाग, कारण बरेच विद्यार्थी सकाळी 8पर्यंत पेपर त्यांचा, सकाळी 10पर्यंत पेपर त्यांचा वाचून झालेला असतो. सकाळी 9 वाजेपर्यंत पेपर वाचणं प्रेफर करतात विद्यार्थी जास्त. मग त्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत तुम्ही पाठीमागच पडताय ना, कारण तेवढा टाईम ऑलरेडी तुमचा जातोय. जरी तुम्ही ठरवलं की सकाळी वेगळ्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आणि 3 नंतर पेपर वाचायचा, परंतु जर पेपरमध्ये काही इम्पॉर्टंट असेल तर त्यानुसार त्या सब्जेक्टचा तुम्ही दिवसभर अभ्यास करू शकता ना. फॉर एक्झाम्पल, फंडामेंटल राईट न्यूजपेपरमध्ये आज जास्त जोर दिला असेल तर तिथंच तुम्ही यम लक्ष्मीकांतमध्ये फंडामेंटल राईटचा टॉपिक परफेक्ट करून ठेवू शकताय. आणि जर परफेक्ट तुमचा असेल तर त्याची रिव्हिजन करू शकताय. पण हे जर तुम्हाला 3 वाजता कळत असेल तर तिथून पुढे तुम्हाला जास्त काय एफर्ट्स त्याच्यावरती घेता येत नाहीत, जास्त तुम्हाला तेवढा काय टाईम मिळत नाही. आणि 3 वाजेपर्यंत तुम्ही अभ्यास केल्यानंतर 3 नंतर जर न्यूजपेपर आला, न्यूजपेपरचं आपल्या डिस्कशन आलं, तर 3 नंतर तेवढ्या फ्रेशली तुमचं माइंड नसतं की तुम्ही ते डिस्कशन बघावं, त्याच्या नोट्स काढाव्या, जे डिस्कशनमध्ये मी सांगतोय ते समजावून घ्यावं. त्याच्यासाठी मी हे प्रॉब्लेम टोटल बऱ्यापैकी सॉल्व्ह केले. तर उद्यापासून मी 8 AM पर्यंत कसल्याही परिस्थितीत लेक्चर अपलोड करणारच आहे. जर हे माझ्यानं होत नसेल तर मला वाटतंय की तुम्हाला तेवढा काही बेनिफिट याचा होत नाही आहे आणि हे जे एफर्ट्स मी घेतोय ते काय तुमच्या उपयोगाचे नाही आहेत. त्यामुळं जरी लेक्चर इथून पुढे नाही बनवलं तरी चांगलं आहे ना. मग 3 वाजेपर्यंत जर मी तुम्हाला लेक्चर देणार असेल तर त्यामुळं मी आता जो काही याच्या अगोदर काय माईकचा प्रॉब्लेम थोडासा होता, ते कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम, कधी कधी लेक्चर मी टोटल रेकॉर्ड करायचो आणि त्यानंतर माझ्या लक्षात यायचं की व्हॉइस रेकॉर्ड झाला नाही, ते पुन्हा रेकॉर्ड करायला लागायचं, त्यामुळे उशीर व्हायचा. माईकचा पण प्रॉब्लेम आता सॉल्व्ह केला आहे. आता 2 माईक आहेत माझ्याकडं, एक बोयाचा आहे आणि एक अगोदरचा होता तो पण माईक आहे. त्यामुळे 2 माईक असल्यामुळे, आणि आता याच्या अगोदर काय होतं की अगोदरचा जो माईक होता तो स्टँड माईक होता, म्हणजे तो एका ठिकाणीच दुसऱ्या ठिकाणी आपण घेऊन जाऊ शकत नव्हतो, किंवा आउट ऑफ सिटी मला जायचं असेल तर तो माईक मी सोबत घेऊन कॅरी करू शकत नव्हतो. पण आता कॉलर माईक एक वेगळा घेतला आहे मी, त्यामुळे मी आउट ऑफ सिटी जरी असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, तिथं पण मी कुठेही लेक्चर रेकॉर्ड करू शकतो. फक्त थोडासा नॉईजचा प्रॉब्लेम येईल, पण एवढा काय येणार नाही. त्यामुळं जरी मी आउट ऑफ सिटी जर जात असेल ना तरी पण लेक्चर रेकॉर्ड वेळेवरच आपलं होत असतं. आणि बाकी द हिंदू सबस्क्रिप्शन तर ऑलरेडी केलेलं आहे, त्यामुळे ते ऑनलाईनच न्यूजपेपर येणार आहे, त्यामुळे बाकी काय प्रॉब्लेम येणारच नाही आहे. आणि लॅपटॉप तर आपण कॅरी करू शकतो आहे. त्यामुळे कुठं जरी गेलो तर टायमात लेक्चर अपलोड होईल अशी व्यवस्था पहिल्यांदा केली आहे मी. माईकचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला. दुसरा होता सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम, आणि कधी कधी लॅपटॉप त्या सॉफ्टवेअरला सपोर्ट करत नव्हतं, त्याच्यामध्ये मग मधूनच रेकॉर्डिंग बंद होणं, अशा प्रकारचे प्रॉब्लेम येत होते. परंतु त्याच्याशी रिलेटेड काय सेटिंग आहे ती सेटिंग पूर्ण केलेली, त्यामुळे आता त्याचा पण काय प्रॉब्लेम 2 दिवसात मी टेस्ट करून बघितलं ते सगळं, त्याचा पण काय प्रॉब्लेम नाही. माईकचा तर नाहीच नाही आहे. हा दुसरा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. तिसरा प्रॉब्लेम इंटरनेटचा जर आला भविष्यात तर तोही सॉल्व्ह आहे, कारण त्यालाही भरपूर आपल्याला ऑप्शन आहेत, त्यामुळं त्याचाही प्रॉब्लेम येण्याचं काही कारण असू शकत नाही. त्यामुळं तोही प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह आहे, त्याचा काही विषय नाही. हे 3 महत्त्वाचे जे प्रॉब्लेम होते ना त्याचं सोल्युशन परमनंटली आता निघालेलं आहे.
त्यामुळे त्याच्यावरती एकदाच काम करणं गरजेचं होतं. जर असं मी म्हटलं की उद्या लेक्चर अपलोड होणार आहे, उद्या बघूया किंवा संध्याकाळी बघू, आता सकाळी लेक्चर अपलोड झाले, तर मग ते पोस्टपोन होत जातं आणि त्यानंतर मग तुम्हाला पुन्हा अजून तोच प्रॉब्लेम येऊन परत मी 2-2 वेळा लेक्चर अपलोड करणार, त्याच्यामध्ये वेळ जाणार, परत अपलोडिंगमध्ये वेळ जाणार आणि त्यानंतर मग दुपार होणार तुमच्यापर्यंत लेक्चर पोहोचण्यासाठी. आणि ही जी अनिश्चितता आहे ना, की एक दिवशी लेक्चर सकाळी 8 वाजता होतंय, दुसऱ्या दिवशी 11 वाजते, तिसऱ्या दिवशी 12 वाजते, चौथ्या दिवशी मग 3 वाजते तुमच्यापर्यंत लेक्चर पोहोचायला. मग ह्यानं आपल्यामध्ये एक अनिश्चितता त्याला इरेग्युलरिटी म्हणू शकतो आपण, ती डेव्हलप होते. आणि त्यामुळं एक ट्रस्ट असतो ना की लेक्चर ह्या वेळेला यायला पाहिजे. जसा न्यूजपेपर रोज सकाळी येतो तसं लेक्चर पण तुम्हाला रोज त्या टायमामध्येच यायला पाहिजे. एक फिक्स टाईम पाहिजे की ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की या टायमामध्ये समजा 8 ते 9चा टाईम ठरला आपला, तर 8 ते 9मध्ये 100% लेक्चर येणार. तो जो एक विश्वास आहे ना, तो डेव्हलप होण्यासाठी आपल्याला रेग्युलर लेक्चर, म्हणजे मला रेग्युलर लेक्चर त्या टायमामध्ये अपलोड करणं गरजेचं आहे. बाकी मी हे काही फालतू एक्सक्यूज देतोय, हे 3 मी सांगितले, ती माझा प्रॉब्लेम आहे, तो माझा प्रॉब्लेम, तो तुमचा प्रॉब्लेम नाही. तुम्ही माझ्याकडे म्हणजे हा चॅनल सबस्क्राईब तुम्ही केला आहे, या चॅनलवरचे फॉलोवर तुम्ही झाला आहे, तुम्ही विश्वास ठेवला आहे कशासाठी, की वेळेवर लेक्चर डिलिव्हर करण्यासाठी, डिटेलमध्ये लेक्चर डिलिव्हर करण्यासाठी. मग त्या जर विश्वासाला मी खरं उतरत नसेल तर मग जो उद्देश आपला आहे मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होण्यासाठी जे मी करतो तो उद्देश साध्य होऊ शकत नाही ना. त्यामुळं तो जो ट्रस्ट आहे तो कुठंतरी कमी होत जातो ही जर रेग्युलरिटी असेल तर. आणि ते डेव्हलप करण्यासाठी, ते कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये मेंटेन करण्यासाठी बाकी जे काही एक्सक्युजेस आहेत, आता इथून पुढे एक्सक्युजेस 100% असणार नाही आहेत. याच्या अगोदर पण मी सांगितलं तुम्हाला की 8 वाजता 100% उद्यापासून होईल, परत काय प्रॉब्लेम आले. पण आता एकदाच मी बघितले काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात, ते एकदाच त्या प्रॉब्लेमचा स्टडी करून ठेवले. त्यामुळं आता 100% हा प्रयत्न आहे की 8पर्यंत लेक्चर अपलोड व्हावं. त्यामुळं त्याच्याविषयीची आता काळजी नसावी. आता म्हणून तर आज मी लेक्चर अपलोडच केलं नाही. पहिल्यांदा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं गरजेचं होतं. आणि रेग्युलर लेक्चर येणं त्याच टायमामध्ये, टायमिंगला खूप महत्त्व आहे. टाईम म्हणजे 8ला लेक्चर यायलाच पाहिजे. एखाद्या वेळेस काय प्रॉब्लेम झाला तर तो आपण समजू शकतो, पण रोज जर मी 12ला लेक्चर अपलोड करायला लागलो, कधी 11ला लेक्चर अपलोड करतोय, कधी 3 वाजवते लेक्चरला, कधी सकाळी 8लाच लेक्चर अपलोड करतोय, कधी 7ला पण लेक्चर मी अपलोड केले, मग ही जी इरेग्युलेटरी आहे ना, त्यामुळं मग तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स राहणार नाही की कधीही लेक्चर अपलोड करणं. मग एक तुमचं टाईम टेबल असते ना स्टडीचं, की करंट अफेअर कधी तुम्हाला बघायचं आहे, रेग्युलर सब्जेक्ट तुम्हाला कधी अभ्यास करायचा आहे, ते जे तुमचं टाईम टेबल आहे त्याला हानी पोचते याच्यामुळं. मग याचा फायदा होण्याच्या पेक्षा याचं नुकसान जास्त होऊ शकतं. कारण तुमच्या टाईम टेबल जो आहे तुमचं ठरलेलं, तुमचं जे रेग्युलर स्टडीचा टाईम आहे तो स्टडीचा टाईम कुठंतरी कॉम्प्रोमाइज माझ्या लेक्चरमध्ये होतं. म्हणजे माझ्या लेक्चरमुळं फायदा होण्यापेक्षा त्याचं नुकसान जास्त व्हायला नको. याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, म्हणजे मला स्वतःला काय करायला पाहिजे की वेळेवर लेक्चर अपलोड करायला पाहिजे. म्हणजे 8ला मी तुम्हाला सांगितलं ना, तर 8लाच लेक्चर अपलोड करायला पाहिजे. कधी 9ला, कधी 10ला, कधी 11ला, कधी 3ला. हे जे आहे ते चुकीचं आहे, कारण तुमच्या टाईम टेबलमध्ये त्याच्यामध्ये व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे मी एकदाच त्याचं सोल्युशन सगळ्यांचं काढून ठेवलेलं आहे. त्याच्यासाठीच मी हे वेगळं लेक्चर अपलोड करून तुम्हाला मी जी काही ही व्यथा आहे ती सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आणि उद्यापासून त्याची काही चिंता नसावी. 100% 8 वाजेपर्यंत लेक्चर मी अपलोड करायचा प्रयत्न करेन. 9 वाजायच्या अगोदर 100%, म्हणजे 9 वाजायच्या अगोदर तर आपलं लेक्चर 100% येईलच, त्यात काय वाद नसावा. कारण माझा एकच उद्देश आहे की 10 वाजायच्या आतमध्ये तुमचं लेक्चर बघून त्याच्या नोट्स काढून करंट अफेअर तुम्ही बाजूला ठेवलं पाहिजे आणि तुमचा रेग्युलर सब्जेक्ट चालू करायला पाहिजे. बाकी पण तुम्हाला आता करंट अफेअर फक्त तुम्हाला नाही बघायचं, बाकी रेग्युलर सब्जेक्ट पण बघायचं आहे, बाकी GSचे आपले सब्जेक्ट आहेत ते पण बघायचे आहेत, बरोबर आहे. त्याचबरोबर तुम्हाला क्वेश्चन पेपर पण रोज बघत राहायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला सिलेबस पण रोज बघत राहायचं आहे. सिलेबसमध्ये काय पॉईंट आहे, ते कुठला पॉईंट आतापर्यंत किती पॉईंट आपण सिलेबसमधले कव्हर केलेले आहेत, त्याचे रिव्हिजन टाकायचे, बरोबर आहे. रिव्हिजनसाठी पण तुम्हाला वेगळा टाईम द्यायचा आहे. असे भरपूर गोष्टी आहेत की त्याच्याकडे पण तुम्हाला तेवढ्याच इंटेन्सली लक्ष देणं गरजेचं आहे. क्वेश्चन पेपर रोज सोडवणं गरजेचं आहे. जे तुम्ही काय केलं आहे त्याच्यावरती कशा पद्धतीने क्वेश्चन फॉर्म होऊ शकतात याचा तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे, बरोबर आहे. हे सर्व तुमच्या टाईम टेबलमध्ये असायला पाहिजे. फक्त करंट अफेअरसाठी मग मी कधी करंट अफेअर अपलोड करतोय त्याची तुम्ही त्याचं एक टाईम टेबल नाही. त्यामुळे करंट अफेअर कुठेही कधीही आलं तर मग हे बाकीचं तुम्ही कधी बघणार असा पण प्रश्न आहे. त्यामुळे ह्या बाकीच्या गोष्टींचा पण मला विचार करायला पाहिजे तुमचा, विशेष करून तुमच्या टाईम टेबलचा.
त्यामुळं खरं तर मी सकाळी 10 वाजायच्या आतमध्ये तुमचं डिस्कशन बघून झालं पाहिजे, त्याच्या नोट्स काढून झाल्या पाहिजे। याच्यासाठी मी माझ्या पद्धतीनं जेवढं होईल तेवढं प्रयत्न करायचा ठरवलं आहे म्हणण्यापेक्षा आपण 10-12 दिवसाच्या अगोदरचा जर कालखंड बघितला तर त्यावेळेस मी सकाळी लेक्चर अपलोड करू शकत होतो, त्यावेळेस काय प्रॉब्लेम येत होता, प्रॉब्लेम येत नव्हता त्यावेळेस। परंतु मध्ये जे काही प्रॉब्लेम यायला लागले त्याच्यामुळे ते डिले होत गेलं आणि त्याच्यावरती काम करणं पोस्टपोन होत गेलं आणि बाकी काय त्याला भरपूर रिझन्स असतील ते जर सोडले तर हे असं व्हायला नाही पाहिजे। रेग्युलर बेसिसवरती जर असं होत राहिलं तर मग त्याचं फायदा कमी आणि नुकसान जास्त होऊ शकतं। त्यामुळे इथून पुढे मी 100% 8च्या अगोदर म्हणजे 10 वाजेपर्यंत तुमचं डिस्कशन बघून नोट्स काढून झाल्या पाहिजे असा प्रयत्न करेन। जर मी 8 वाजेपर्यंत लेक्चर अपलोड केलं तर मग तुमचं ते लेक्चर 10 वाजेपर्यंत लेक्चर बघून त्याच्या नोट्स वगैरे काढून होतील, म्हणजे तिथून पुढचे 2 तास मोर दॅन सफिशियंट आहे। तसा 1 तासच सफिशियंट आहे, पण 2 तास धरून चालेल नोट्स काढणे, त्याचे रिव्हिजन करणं किंवा एखादा पॉईंट अजून तुम्हाला वाटलं सखोलमध्ये जाऊन बघायला पाहिजे तो तुम्ही बघितला। एखाद्या लेक्चरमध्ये मी सांगितलं की बाबा समजा GSTचा मुद्दा चालू आहे, GST आणखी सखोलमध्ये जाऊन बघा म्हणून सांगितलं, तरी तो तुम्ही सखोलमध्ये जाऊन त्यावेळेस बघायला तुम्हाला टाईम लागला तर त्याच्यामध्ये मोर दॅन म्हणजे 2 तास हे सफिशियंट आहे तिथून पुढचे लेक्चर बघण्यासाठी, त्याच्या नोट्स काढण्यासाठी आणि आणखी काही इन्फॉर्मेशन मी लेक्चरमध्ये सांगितले की हे तुम्ही सखोलमध्ये जाऊन बघा ते बघण्यासाठी, समजते। आणि त्यानंतर मग रेग्युलर तुम्ही डेचा टाइम टेबल फॉलो करू शकता, बाकी सर्व गोष्टी कंप्लीट करू शकता, समजते तुम्हाला। त्यामुळं खरं तर मी हे लेक्चर बनवले की जेणेकरून इथून पुढं तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नसावी आणि बाकीचे हे जे एक्सक्युजेस आहेत, माझे एक्सक्युजेस आहेत, अशा प्रकारचे एक्सक्युजेस कोण ऐकून घेत नाही तुमचं, पण हे जे एक्सक्युजेस आहेत ना ते आता एक्सक्युजेस इथून पुढे आपले नसतील, हे सुद्धा तुम्ही तेवढंच लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि हे एक्सक्युजच आहेत खरं तर, कारण फॉर एक्झाम्पल तुम्ही UPSCमध्ये इंटरव्ह्यू पॅनल पुढे जर म्हटला की माझा हा पॉईंट झाला नाही, UPSC तुम्हाला बसू पण देत नाही तिथं, समजते। आता प्रीमध्ये तुम्हाला समजा 95चं मेरिट लागलं आणि तुम्हाला 94 मार्क मिळाले, मग तुमच्यावर काही UPSC दया दाखवत नाही, पुढच्या वर्षी या, समजते तुम्हाला। म्हणजे 1 मार्क तुम्हाला कमी पडला आहे म्हणजे ठीक आहे बाबा अभ्यास तर केला आहे, UPSC विचार करत नाही, म्हणजे इमोशन्सला आणि एक्सक्युजेसला किंमत नसते प्रॅक्टिकल लाईफमध्ये। त्यामुळे एक्सक्युजेस हे तुमचे नसायलाच पाहिजे, जवळजवळ नसायला पाहिजे। तुम्ही हा 100% प्रयत्न केला पाहिजे की आपण एक्सक्युजेस द्यायला नाही पाहिजे, आणि हे माझे जे आहेत त्यामुळेच मी तुम्हाला सांगतो हे एक्सक्युजेसच आहेत। सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम माझा आहे तो मी सॉल्व्ह करायला पाहिजे, त्याच्यावरती एक्सक्युजेस वारंवार देऊन काय उपयोग नाही, त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे आणि ते काम टोटलमध्ये आज झालेलं आहे। त्यामुळे याच्याविषयी चिंता आपल्या मनामध्ये थोडीसुद्धा आता नसावी। त्यामुळे आणि बाकी दुसरी गोष्ट काय झाली की 12 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत जर मी लेक्चर अपलोड करायचं झालं तर ते 12-3 पर्यंत माझा टाईम लेक्चरमध्येच गेला, म्हणजे लेक्चरमधलं काय प्रॉब्लेम, सॉफ्टवेअरचा काय प्रॉब्लेम झाला, माईकचा काय प्रॉब्लेम झाला, पुन्हा एकदा रेकॉर्ड केलं, मग ते डिस्कशन करण्यामध्येच टाईम गेला। त्यामुळं त्याचा परिणाम काय व्हायला लागला आहे की न्यूजपेपरमध्ये इतर काय डिस्कशन करण्यासारखं आहे, इतर काय फॉर एक्झाम्पल आता GSTच दिला, असा काय मुद्दा आहे की त्याच्यावरती वेगळं लेक्चर बनवणं गरजेचं आहे, परंतु तो सगळा टाईम जो आहे तो द हिंदूमध्ये चालला डिस्कशन करण्यामध्ये, तो लेक्चर बनवण्यामध्येच चालला। त्यामुळे मी इतर तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारं जे काही लेक्चर आहे ते सुद्धा अपलोड करू शकलं नाही या 10-12 दिवसाचा कालखंड आपण बघितला तर, समजते। म्हणजे अशा प्रकारचा इरेग्युलेटरी जी अनिश्चितता आहे त्याच्यामुळं त्याचा आपल्याला खूप नुकसान व्हायला लागले, समजते तुम्हाला। त्याच्यामुळे त्याच्यावरती काम करणं गरजेचं होतं, त्याच्यामुळे आता या क्षणापर्यंत मी टोटल त्याच्यावरती काम करून ठेवलेलं आहे। त्यामुळे बाकी काही एक्सक्युजेस किंवा बाकी काय प्रॉब्लेम आता येणार नाही आहेत आणि त्याच्यावरती ठामपणे रेग्युलर काम केलं ना तरच आपल्याला त्याचा बेनिफिट होऊ शकतो। सो आशा आहे की माझं जे काय मत आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजलं असेल, त्यामुळे इथून पुढं असे काही इरेग्युलरिटी येणार नाही याची मी टोटल खबरदारी घेणार आहे, काळजी घेणार आहे, त्याची चिंता तुमच्या मनामध्ये थोडीसुद्धा नसावी। आणि दुसरा पॉईंट काय आहे की द हिंदू तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे गॅरंटेड मी रोज द हिंदू पोहोचवतच असतो, जर पोहोचवायचं नसेल तर मी ऑलरेडी जसे आता तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली आजचा द हिंदू मी अपलोड करत नाही, त्या अगोदरच मी तुम्हाला सांगत असतोय, मग लेक्चरच्या माध्यमातून असू द्या किंवा टेलिग्राम चॅनल जो आपला आहे त्याच्या माध्यमातून असू द्या, मेसेज मी तिथं टाकलेलाच असतोय। परंतु 100% मी लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचवतो ठीक आहे, परंतु वेळेला पण महत्त्व आहे, समजते।
जर सकाळी जर तुमच्यापर्यंत डिस्कशन लवकर येत असेल तर ते तुमच्यासाठी पण चांगलं आहे आणि माझ्यासाठी पण चांगलं आहे. मला जर द हिंदूमध्ये काय महत्त्वाचा मुद्दा वाटत असेल तर त्याच्यावरती मी वेगळं लेक्चर पण बनवू शकतो ना. बाकी टाईम माझ्याकडे भरपूर राहतोय, समजते तुम्हाला. त्याच्यासाठी पण खरं तर सकाळी द हिंदू येणं गरजेचं आहे आणि वेळेत द हिंदू येणं गरजेचं आहे. जो काय तुम्ही वेळ ठरवलाय त्या वेळेमध्ये द हिंदू येणं गरजेचं आहे आणि तशा प्रकारचा प्रयत्न मी इथून पुढे करणार आहे. प्रयत्न म्हणण्यापेक्षा 100% ते करावंच लागेल, त्याला काही ऑप्शन नाही आहे. कारण तसं जर नाही केलं तर जो विश्वास असतो ना, तो विश्वासाला बाधा येऊ शकते. त्यामुळं याच्यासाठी मी 100% खबरदारी घेईन. तीच इन्फॉर्मेशन देण्यासाठी खरं तर मी एक वेगळं लेक्चरच अपलोड करावं म्हटलं की नेमकी काय व्यथा ही विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे आणि का डिले एवढे दिवस होतं हे सुद्धा कळायला पाहिजे, जेणेकरून इथून पुढं आपण तशा प्रकारच्या एक्सक्युजेस किंवा प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम्स आपल्यामध्ये राहू नयेत. किंवा तुमचा जो एक विश्वास आहे की किंवा तुमची जी काही एक डिमांड आहे की सकाळी लवकर लेक्चर यायला पाहिजे तीसुद्धा फुलफिल करायला पाहिजे. त्याच्यासाठी खरं तर मी हे डिस्कशन तुमच्यासोबत आत्ता या लेक्चरच्या माध्यमातून करतो आहे. उद्यापासून आपलं लेक्चर वेळेवर येईल. लवकर सकाळी जेवढं लवकर मला पॉसिबल होईल तेवढं लवकर मी अपलोड करण्याचा उद्यापासून प्रयत्न करणार आहे. आणि आजचं तेच मी सर्व काही प्रॉब्लेम्स जे आहेत, जे काय छोटे छोटे मायक्रो प्रॉब्लेमसुद्धा असतील ते सॉल्व्ह करण्यासाठीच आज मुद्दाम होऊन त्याच्यावरतीच फक्त काम केलं, बाकी लेक्चर वगैरे अपलोड केलं नाही आजचं. त्यामुळं उद्यापासून त्याची काही चिंता नसावी. रेग्युलर अपलोड होतंच आपलं लेक्चर, फक्त रेग्युलर टायमामध्ये लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळं हे काम करणं गरजेचं होतं. सो आशा आहे की माझी जी व्यथा आहे, हे जे मी काय सांगितलं की तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल आणि रोजचा द हिंदू पण तुम्हाला व्यवस्थितरित्या समजत असेल. जे काही मी मराठीमधून डिस्कशन करतो ते मी डिटेलमध्ये जेवढं माझ्याने शक्य आहे तेवढं डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून तुम्हाला एकदम सोप्या आपल्या भाषेमध्ये ते समजून घेता येईल. सो आशा आहे की तुम्हाला हे मी जे काही सांगितले ते समजलं असेल. आणि भरपूर विद्यार्थी असे आहेत की त्यांनी टेलिग्राम चॅनल आपला फॉलो केला नाही, टेलिग्राम ग्रुप पण आहेत तो फॉलो केला नाही. टेलिग्राम ग्रुप पण का फॉर्म केला आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला पण मेसेज करता यावेत, तुम्हाला पण ज्या काही शंका आहेत त्या विचारता याव्या आणि माझं काय चुकत असेल ते पण तुम्ही सांगायला पाहिजे. फक्त तुम्ही चांगल्याच गोष्टी सांगितल्या पाहिजे असं काही नाही. तुम्हाला काय याच्यामुळे नुकसान जरी होत असेल तर तुम्ही ते सांगायला पाहिजे डायरेक्ट की सर हे तुमचं चुकीचं आहे. ते तुम्ही सांगितलं तर मी इम्प्रूव्ह करणार आहे, तुम्ही काहीच नाही सांगितलं तर ते तसंच राहणार आहे, कारण मी समजणार आहे हेच योग्य आहे विद्यार्थ्यांसाठी. त्यामुळे तुम्हाला जे काय वाटतंय ते तुम्ही खुल्या मनानं बोला. तिथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण करू शकताय. टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करा, टेलिग्राम ग्रुप जॉईन केला असेल ग्रुपमध्ये मेसेज करा की सर याच्यामध्ये तुम्ही जास्त डिस्कशन करणं गरजेचं आहे, याच्यावरती डिस्कशन करणं गरजेचं आहे. हे तुम्ही त्यावेळेस सांगितलं ना तर त्यावेळेस मी तशा पद्धतीनं इम्प्रूव्हमेंट त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करेन. समजते तुम्हाला. आणि महत्त्वाच्या सगळ्यात जास्त गोष्ट काय, जेवढ्या जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचल तेवढं माझ्यासाठी ते जास्त मोटिवेशन आहे की मी जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतोय म्हणजे जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होतोय. त्यामुळे तुम्ही जर शेअर केलं तर ते शक्य आहे. त्यामुळं प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे शेअर करत जा, शेअर करत चला, रेग्युलर शेअर करत जा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचू शकेल. जेवढं जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचल तेवढं जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना, आपल्या बांधवांना त्याचा फायदा होईल. आणि हे जे मी द हिंदूचे लेक्चर सुरू केले ते महत्त्वाचं करून 2 कारणांसाठी सुरू केले. पहिला, आपल्या मराठी विद्यार्थ्यांना इंग्लिशचा प्रॉब्लेम जास्त येतो आणि त्यात द हिंदूची लँग्वेज कशी असते तुम्ही बघताय रोज, त्यामुळं त्याच्यामध्ये वेळ भरपूर विद्यार्थ्यांचा जातो. तो वेळ कमी जावा म्हणजे आता मी तुम्हाला 1 तासाचं लेक्चर ऑलरेडी मराठीमध्ये डिस्कस करून देतोय. त्यामुळे तुम्हाला जे 3-4 तास लागत आहेत द हिंदू वाचायला, 3 तास लागत आहेत, ते लागून नाही आहेत. हा उद्देश आहे, हा पहिला उद्देश आहे माझा की मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होण्याचा. आणि दुसरा उद्देश काय आहे, खेड्यापाड्यातले जे काही विद्यार्थी आहेत, गरीब घरातले, जे पुणे दिल्लीसारख्या ठिकाणी येऊ शकत नाही, हे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे. त्यामुळं सोशल मीडिया हे असं माध्यम आहे, इंटरनेट हे असं माध्यम आहे की मी इथं बसून त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि त्यांना काय पाहिजे ते देऊ शकतो. पण हे कधी शक्य आहे, तुम्ही शेअर केलं तर शक्य आहे. त्यामुळं जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून खेड्यापाड्यातसुद्धा आपल्याला पोहोचायचं आहे. असे विद्यार्थ्यांनी, विशेष करून मुली अशा आहेत की त्यांना अनेक रिस्ट्रिक्शनमुळं बाहेर पडता येत नाही, शहरासारख्या ठिकाणी येऊन शिकता येत नाही. परिस्थिती हा एक प्रॉब्लेम आहे, पण मुलींची परिस्थिती आणखी मुलांपेक्षा कशी आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं जास्तीत जास्त अशा मुलांना हे शेअर करा की त्यांना याचा घर बसल्या फायदा घेता येईल. आणि स्मार्टफोन तर सगळ्यांकडे जवळजवळ आहे, त्यामुळं हा काय
जास्त मोठा इश्यू नाही. त्यामुळं फक्त त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना जास्त याचा बेनिफिट होऊ शकेल. आणि तुमच्या काय वेगवेगळ्या डिमांड असतील त्या डिमांड मला टेलिग्राम ग्रुपवरती सांगत चला. कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुम्ही लेक्चर बघत असताना की स्पेसिफिक एखाद्या सब्जेक्टवरती, या सब्जेक्टवर तुम्ही लेक्चर बनवावं. असे जर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तर त्याच्यावरती मी विचार करीन. त्याच्यावरती एक वेगळा मला अभ्यास करायची गरज असेल तर अभ्यास करीन आणि त्याच्यावरती लेक्चर डिलिव्हर करण्याचा मी लवकरात लवकर प्रयत्न करेन. परंतु ते तुम्ही विचारणं गरजेचं आहे, तरच मला समजू शकेल की तुम्हाला नेमकं काय पाहिजे, कशावरती डिस्कशन मी करणं गरजेचं आहे हे तुम्हाला पाहिजे. आणि त्याचबरोबर द हिंदूचं आपलं जे डिस्कशन असतं ना, त्याच्यामध्ये आणखी काही इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे. हे वेळोवेळी तुम्ही सांगत चला. तुम्ही जर सांगितलं त्याच्यामधले काय प्रॉब्लेम्स आहेत ते सांगितले तर त्या प्रॉब्लेमवरती मी काम करणार आणि आणखी चांगल्या पद्धतीनं लेक्चर डिलिव्हर करू शकेन. समजते तुम्हाला? त्यामुळं तेही सांगत चला, जेणेकरून आपण चांगल्या पद्धतीनं त्याच्यावरती डिस्कशन करू शकेल. समजते तुम्हाला? हेच मला आज तुम्हाला सांगायचं होतं. उद्यापासून आपलं रेग्युलर लेक्चर तर येतेच, परंतु रेग्युलर टायमामध्ये लेक्चर येईल याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नसावी. सो आवडत असेल तर प्लीज लाईक करत चला आणि नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून त्याच्यानुसार मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन लेक्चरमध्ये आपल्या. आणि जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं की जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांपर्यंत हे लेक्चर पोहोचवा, ते तुम्हीच करू शकता. मी एकटा काहीच नाही करू शकत. मी फक्त लेक्चर बनवू शकतो आणि त्याच्यामागचा उद्देश असा आहे की मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल, एवढंच मी करू शकतो. बाकी शेअर जास्तीत जास्त तुम्ही विद्यार्थ्यांना केलं तर ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. आणि तेच माझ्यासाठी खरं तर मोटिवेशन आहे की मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो आहे, जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकतो एवढंच. आणि ते तुम्ही शेअर केलं तर होऊ शकतं. त्यामुळे मी प्रत्येक लेक्चरमध्ये सांगत असतो की जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. सो आशा आहे की माझं जे काय आहे मत हे तुम्हाला समजलं असेल. या नोटवरती मी तर तुमची रजा घेतो. भेटा आपण उद्या आणि इथून पुढं रेग्युलर टायमामध्ये भेटूया आपण द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.